आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आयपीएलचा रणसंग्राम 22 मार्चपासून सुरू होत आहे। या स्पर्धेत आयपीएल मधील महत्त्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे। मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथील रेडिसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी दाखल झाला आहे। 2 दिवस हा संघ रिसॉर्टमध्ये राहणार आहे, त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गेटवे येथून 12 जणांचा ताफा मांडवा येथे जलवाहतुकीने दाखल झाला आहे। गेटवे येथे बसले मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी सकाळी दाखल झाली। त्यानंतर सर्व तताफा पीएमसी जलवाहतुकीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाला। त्यानंतर बसने हा संघ अलिबाग गोंधळपाडा येथील रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाला। यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। 1 दिवस मुंबई इंडियन्स संघ अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहे। त्यानंतर बुधवारी हा संघ झिराड येथील एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहे। यावेळी हार्दिक पांड्या, आकाश मढवाल, अंकित कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेव्हॉन ब्रेव्हिस, दिलशान मधुशंका, गेराल्ड कोएट्सी, ईशान किशन, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुषारा, पीयूष चावला, रोमारियो शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्यूक आदींसह प्रशिक्षक असा 52 जणांचा ताफा रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाला आहे। मुंबई इंडियन्स संघ रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांची त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती। यावेळी पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो काढले। रायगड स्वाभिमानसाठी रत्नाकर पाटील, अलिबाग। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।